नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबतच्या शासन निर्णयाचा आपण विस्तृतपणे माहिती घेणार आहोत। त्या शासन निर्णयात काय म्हटले किंवा त्या शासन निर्णयात काय निर्गमित करण्यात ते आता आपण बघूयात। व्हिडिओ आपण सविस्तर बघूयात। नुकतंच दिनांक 21/2/2024 रोजी वित्त विभागाने एक शासन निर्णय निर्गमित केला आहे। त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 2(ब)(3) नुसार विविक्षित सेवा कालावधीनंतर संबंधित पदाच्या कर्तव्ये व जबाबदारीत वाढ न होता अकार्यात्मक वा तत्सम उच्च वेतन संरचनेचा मंजूर करण्यात आलेला किंवा येणारा लाभ हा या योजनेखालील पहिला लाभ समजण्यात येईल। उदाहरणार्थ मंत्रालय, विधानमंडळ किंवा सचिवालयातील कक्ष अधिकाऱ्यांना 4 वर्षाच्या नियमित सेवेनंतर देण्यात येत असलेली अकार्यात्मक वेतन संरचना हा परिच्छेद पूर्णतः वगळण्यात यावा। तसेच शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 2(क)(1) मधील तरतुदीनुसार या योजनेतील पहिला लाभ म्हणून ज्या पदाची वेतन संरचना मंजूर करण्यात आली आहे त्या पदाला विविक्षित सेवा कालावधीनंतर त्या पदाच्या कर्तव्य व जबाबदारीत वाढ न होता अकार्यात्मक वा तत्सम उच्च वेतन संरचना मंजूर करण्यात येत असेल तर ती अकार्यात्मक वा तत्सम उच्च वेतन संरचना दुसरा लाभ म्हणून मंजूर करण्यात येईल। हे वाक्य त्यातून वगळण्यात येत आहे। असे शासन शुद्धी पत्रक दिनांक 21/2/2024 रोजी महाराष्ट्र राज्याच्या वित्त विभागाने निर्गमित केलेलं आहे। आपल्याला सविस्तर शासन निर्णय बघण्यासाठी आपण कृपया www.maharashtra.government.in या वेबसाईटवरून तो डाउनलोड करू शकता। तरी आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत नमस्कार।